विद्यार्थिनी मैत्रिणींनो, सहकार आयुक्त व निबंधक हा टॉपिक आपण सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका मागच्या लेक्चरला पाहिली होती. पुढे जाण्या अगोदर आपण त्याचा थोडक्यात आढावा घेतोय आणि पुढे जातोय. पहिली भूमिका आहे प्रतिनिधी. राज्य सरकार आणि सहकारी संस्था यांचा प्रतिनिधी म्हणून निबंधक व आयुक्त भूमिका बजावतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार राज्य सरकार ज्या व्यक्तीची नेमणूक निबंधक व आयुक्त या पदावर करतो त्या व्यक्तीला सहकारी संस्थेचा निबंधक व आयुक्त म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे निबंधकाची नेमणूक कोण करतं? राज्य सरकार. मग राज्य सरकार ज्या वेळेला सहकारी संस्थेबाबत काही ध्येय धोरणं ठरवतात ती पूर्ण करून घेण्याची जबाबदारी कोणावर असते? निबंधकावर. म्हणजे निबंधक हा राज्य सरकारचा प्रतिनिधी असतो. राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने सहकारी संस्थेकडून राज्य सरकारने ठरवलेली ध्येय धोरणं पूर्ण करून घेणं ही त्याची जबाबदारी असते. त्याचबरोबर सहकारी संस्थेसमोर काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या निबंधकाकडून सरकार पुढे मांडणे या अशा प्रकारे सहकार आयुक्त व निबंधक राज्य सरकार आणि सहकारी संस्था याच्यामधला प्रतिनिधी असतो. नेता. आता नेता म्हणजे लोकसेवक. नेता काय करतो? नेता सर्वांना म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेता फार महत्त्वाची भूमिका बजावतो. तसंच निबंधक व आयुक्त हा देखील एक नेता आहे. तो सहकारी चळवळीचा नेता असल्यामुळं सहकारी चळवळीच्या नेत्याची भूमिका पार पाडत असतो. ज्याप्रमाणे एक लोकनेता जनतेचे प्रश्न समस्या सोडवतो त्याचप्रमाणे निबंधक व आयुक्त सहकारी संस्थेच्या सहकारी क्षेत्राला समस्या सोडवून सहकारी क्षेत्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी मदत करतो. त्यामुळे नेता म्हणून तो भूमिका पार पाडतो. दुवा तो सहकार आयुक्त व निबंधक हा राज्य सरकार आणि सहकारी संस्था या दोघांना जोडणारा एक मध्यस्थ आणि दुवा आहे. दोघांच्या मधला तो दुवा आहे. दोघांमध्ये दोन्ही घटकांमध्ये समन्वय राखण्यासाठी तो प्रयत्न करतो. सहकाराबाबतची ध्येय धोरणे योजना तो सहकारी सरकारची ध्येय धोरणे योजना सहकारी संस्थेकडनं असलेली ध्येय धोरणे सरकारने सहकारी संस्थेसाठी योजलेली ध्येय धोरणं सहकारी संस्थेकडनं पूर्ण करून घेतो. व सहकारी संस्थेचे जे प्रश्न आहेत ते सरकार पुढे मांडतो. त्यामुळं दोन्ही घटकांमध्ये समन्वय राखण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणून दुवा ही भूमिका तो बजावतो. चौथं आपण पाहिलं होतं पालकत्व. ज्याप्रमाणे पालक मुलांना जन्म देतात, त्यांची वाढ करतात, संगोपन करतात, त्यांना प्रगतीपथावर नेतात, त्याचप्रमाणे सहकारी संस्थेची नोंदणी करणं, त्यांचे संगोपन करणं, त्यांची वाढ करणं, संस्थेच्या कारभारात वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण ठेवणे, सहकारी संस्थेच्या कारभारातील त्रुटी व दोष निदर्शनास आणणे इतकेच नव्हे तर दोष दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणे इत्यादी कार्य तो करतो. म्हणून पालकत्वाची भूमिका तो बजावत असतो. त्यानंतर पाचवं कार्य पाचवी भूमिका पाहिली होती मार्गदर्शक. निबंधक हा सहकारी चळवळीचा पाया आहे असं शाही कृषी आयोगाने प्रतिपादन केलेलं आहे. सहकारी संस्थेची नोंदणी करण्यापासून ते त्याच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यापर्यंत निबंधक सहकारी संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. ज्या वेळेला सहकारी संस्था कार्य करत असते त्यावेळेला सहकारी संस्थेने कशा पद्धतीने कार्य करावीत यासाठी सहकार्याची तत्त्वे सहकारी संस्थेमध्ये रुजवणं, त्यांच्या जर हिशोब तपासणीमध्ये चुका आल्या तर त्या निदर्शनास आणणं, चुका शोधण्यासाठी उपाययोजना करणं आणि यासारख्या अनेक गोष्टी तो सहकारी संस्थेसाठी करत असतो. म्हणून निबंधकाला सहकारी संस्थेचा मित्र, तत्वेता व मार्गदर्शक असं म्हटलं जातं. त्यानंतर सहावी भूमिका आहे ती म्हणजे कठोर प्रशासक. निबंधक व आयुक्त हा कठोर प्रशासक असतो. त्याला कठोर प्रशासकाची भूमिका पार पाडावी लागते कारण त्याला सहकारी संस्थेच्या कार्यावर सहकारी संस्थेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असते. देखरेख व नियंत्रण ठेवत असताना संपूर्ण राज्यातील सहकारी क्षेत्राचे कामकाज सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार चालते किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी आयुक्तावर असते.
सहकार आयुक्त व निबंधक यांनी सरकारचे सहकारविषयी धोरण व कार्यक्रमाची अंमलबजावणी करत असताना कुशल व कठोर प्रशासकाची भूमिका पार पाडावी लागते. लवाद म्हणजे वाद मिटवणे. लवाद म्हणजे वाद तंटे. सहकारी संस्थेमध्ये संचालक किंवा सभासद अशा यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला वाद आणि तंटे निर्माण होतात. हे वाद आणि तंटे व त्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी निबंधक लवादाची भूमिका बजावत असतो. सहकारी संस्थेत तंटे व वादविवाद निर्माण झाल्यास त्याचा न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी निबंधकाची असते. संस्थेच्या पोटनियमात झालेल्या तरतुदीच्या बाबतीत मतभेद झाले तर संचालक किंवा सभासद या दोघांना निबंधक आपले मत विचारू शकतात. दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्यासाठी संधी देऊ शकतात. वाद व तंटे निर्माण झाले तर ते वाद आणि तंटे निर्माण करण्यासाठी निबंधक न्यायाधीशाची भूमिका बजावतात. त्यामुळं निपक्षपातीपणे दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून त्यांच्या म्हणजे योग्य व्यक्तीच्या बाजूने निर्णय देणं ही लवादाची भूमिका निबंधक बजावत असतो. आता यानंतर आपल्या पुढची भूमिका बघायची ती म्हणजे निर्माता, पालनकर्ता, विसर्जक. सहकारी संस्थेचा निर्माता असतो, कारण सहकारी संस्थेची नोंदणी म्हणजे तिच्या निर्मितीपासून व्यवस्थापनेवर योग्य मार्गाने नियंत्रण व देखरेख ठेवणे म्हणजे तिचे पालन करणे. तिचे कामकाज व्यवस्थित चालत नसेल तर तिची नोंदणी रद्द करून समाप्तीकरण करणं या भूमिका निबंधकाला पार पाडावे लागतात. म्हणून त्याचे वर्णन निर्माता, पालनकर्ता आणि विसर्जक. निर्माता म्हणजे निर्माण करणारा, पालनकर्ता म्हणजे त्याचं संगोपन करणारा आणि विसर्जक म्हणजे सहकारी संस्थेचे समाप्तीकरण करणारा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या अन्वये सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचे कार्य निबंधक करतो, म्हणून तो निर्माता आहे. सहकारी संस्थेच्या एकूण व्यवस्थापनावर देखरेख नियंत्रण ठेवतो, म्हणजे सहकारी संस्था कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी सहकारी संस्थेवर देखरेख व नियंत्रण ठेवतो, म्हणून तो पालनकर्ता आहे. आणि जर सहकारी संस्थेचा कारभार नीट चालत नसेल तर एखाद्या सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करतो, म्हणजे तो विसर्जक आहे. अशा भूमिका निबंधकाला पार पाडाव्या लागतात. म्हणून त्याचे वर्णन निर्माता, पालनकर्ता, विसर्जक असे केलेले आहे. त्यानंतर संस्था समाप्तीकरण. सहकारी संस्था कारभार समाधानकारक असेल व त्यासाठी चौकशी अधिकारी नेमून यात सुधारणा करण्याचा अधिकार आहे. जर सुधारणा झाली नाही तर निबंधक विलयन अधिकारी नियुक्त करून सहकारी संस्था बरखास्त करू शकतात. त्यावेळी निबंधकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. 9वी भूमिका आहे संस्था समाप्तीकरण. ज्या वेळेला निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतो त्याच्यावर देखरेख नियंत्रण ठेवतो आणि देखरेख नियंत्रण करत असताना सहकारी संस्थेचा कारभार समाधानकारक चालत नसेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार निबंधकाला आहे. ज्या वेळेला निबंधक सहकारी संस्थेची चौकशी करतो आणि त्याच्या लक्षात असं आलं की चौकशीमध्ये बऱ्याच सुधारणा करण्याची सहकारी संस्थेला गरज आहे, जर सांगूनही सहकारी संस्थेमध्ये सुधारणा झाली नाही तर निबंधक विलयन अधिकारी म्हणजे सहकारी संस्थेची समाप्ती करण्यासाठी नेमलेला अधिकारी विलयन अधिकाऱ्याची नेमणूक करून सहकारी संस्था बरखास्त करू शकतो म्हणजे सहकारी संस्था समाप्त करू शकतो. त्यावेळी निबंधकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते, ती म्हणजे संस्था समाप्तीकरणाची भूमिका. म्हणून निबंधक संस्था समाप्तीकरण करू शकतो, म्हणून निबंधक ही महत्त्वाची भूमिका बजावत असतो संस्था समाप्तीकरणाची. यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सहकार आयुक्त व निबंधकाची कार्य. पहिलं कार्य आहे वैधानिक कार्य. सहकार आयुक्त व निबंधक कार्य करत असतो, त्याच्यामध्ये आकडा आहे वैधानिक कार्य. वैधानिक कार्य म्हणजे सहकारी संस्था कायदा 1960 नुसार करावी लागणारी कार्य याला वैधानिक कार्य असं म्हणतात. त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे नोंदणी करणं. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य निबंधकाला करावे लागते. जेव्हा एखादी सहकारी संस्था नोंदणी करता अर्ज करते अशा वेळी
निबंधक अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्राची छाननी करून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याची खात्री पटल्यास अशा संस्थेची नोंदणी आपल्या कार्यालयीन नोंदणी पुस्तकात नमुना ब यामध्ये करून संस्थेला नोंदणीचा पुरावा म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देतात. पहिला कार्य आहे नोंदणी करणं. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी करणं अनिवार्य आहे. अशा ज्या वेळेला सहकारी संस्था नोंदणीसाठी अर्ज करते त्यावेळेला जेव्हा समजा एखाद्या सहकारी संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या नुसार नोंदणी करण्यासाठी सहकारी संस्थेमध्ये अर्ज केला असेल तर अशा वेळी निबंधक अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्राची छाननी करतात. सर्व कागदपत्राची तपासणी करून संस्थेचे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केलेली असल्यास खात्री पटली म्हणजे सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार नोंदणी अर्ज अमध्ये म्हणजे नोंदणी अर्ज नमुना मध्ये सादर करावा लागतो. त्याच्याबरोबर उपविधीच्या प्रती जोडाव्या लागतात. ती कागदपत्र जोडावी लागतात. ती कागदपत्र त्या प्रती बरोबर असेल तर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याची खात्री पटल्यास अशा संस्थेची नोंदणी आपल्या कार्यालयातील नोंदणी पुस्तकामध्ये नमुना ब मध्ये करून अशा सहकारी संस्थेत नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. दुसरा आहे पोटनियमांना मंजुरी देणं. पोटनियम म्हणजे पोटनियमांनाच उपविधी असं म्हणतात. उपविधी म्हणजे काय? सहकारी संस्थेने कोणत्या नियमाला अनुसरून कार्य करायचे याचं स्वरूप असतं, त्याला उपविधी असं म्हणतात. मग ही उपविधी जी आहे या उपविधीच्या 4 प्रती नोंदणी अर्जासोबत जोडाव्या लागतात. त्या नोंदणी अर्जासोबत त्या उपविधीच्या प्रती जोडल्यानंतर सहकारी संस्थेला त्या उपविधीच्या नियमानुसारच कार्य करावं लागतं. व अशा उपविधींना आणि पोटनियमांना मंजुरी देण्याचे कार्य निबंधक व आयुक्तांना करावं लागतं. दुसरं कार्य आहे पोटनियमांना मंजुरी देणं. पोटनियम यालाच उपविधी असं म्हणतात. सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अर्जासोबत पोटनियमाच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. संस्थेच्या कारभाराचे स्वरूप, समितीची निवड, कर्ज देण्या घेण्याच्या पद्धती, हिशोब पद्धती इत्यादी बाबतचे नियम पोटनियमात दिलेले असतात. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं उपविधी म्हणजे सहकारी संस्था कशा पद्धतीने आपलं कार्य करणार आहे याचे नियम, याला उपविधी असं म्हणतात. सहकारी संस्था नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या 4 प्रती जोडतात. त्या 4 प्रतीमध्ये सहकारी संस्थेच्या कारभाराचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल, सहकारी संस्थेच्या समितीची निवड कशा पद्धतीची केली जाईल किंवा कर्ज देण्या घेण्याच्या पद्धती कशा असतील याबाबतचे सर्व नियम त्या पोटनियमामध्ये दिलेले असतात. त्या पोटनियमांना त्याचबरोबर हिशोब तपासणीच्या पद्धती कोणत्या आहेत या सर्व बाबतचे नियम पोटनियमामध्ये असतात. त्या पोटनियमांना मंजुरी देण्याचं कार्य निबंधकाला करावे लागते, निबंधक व आयुक्तांना. त्यानंतर तिसरं आहे नोंदणी दाखला देणं. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर पोटनियमांना मंजुरी दिल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेला नोंदणीचा दाखला देतात. या दाखल्यावर प्रमाणपत्रावर सहकार आयुक्त व निबंधकाचा सही शिक्का असतो. हे प्रमाणपत्र दाखला संस्थेची नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा असतो. नोंदणी दाखला देणं म्हणजे नोंदणी करणं जसं निबंधकाचं कार्य आहे त्याचबरोबर ती नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा म्हणून नोंदणी दाखला निबंधकाला द्यावा लागतो. तो नोंदणी दाखला आपल्या स्वतःच्या सही शिक्क्यानेशी द्यावा लागतो. त्याला नोंदणी प्रमाणपत्र असं देखील म्हणतात. हे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा असतो. असा नोंदणी दाखला स्वतःच्या सही शिक्क्यानेशी देण्याचे कार्य निबंधकाला करावं लागतं. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर व पोटनियमांना मंजुरी दिल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेला नोंदणीचा दाखला देतात. या दाखल्यावर प्रमाणपत्रावर सहकार आयुक्त व निबंधकाचा सही शिक्का असतो. हे नोंदणी प्रमाणपत्र संस्थेची नोंदणी झाल्याचा पुरावा असतो. अशा प्रकारे सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी झाल्यानंतर त्याचा नोंदणी दाखला देणं हे कार्य निबंधकाला करावं लागतं. चौथं कार्य आहे सभासदत्वास मंजुरी. सहकारी संस्थेसाठी सर्व सभासदांना सभासदत्व ऐच्छिक व खुले आहे. पण तरी देखील एखादी सहकारी संस्था काही मतभेदानुसार एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व नाकारत असेल, उदाहरणार्थ संचालक आणि सभासदांमध्ये मतभेद असेल आणि पात्र व्यक्तीचे सभासदत्व नाकारत असेल आणि अशी व्यक्ती सभासद होण्यास पात्र असेल परंतु तरी देखील सहकारी संस्था त्याला सभासद करून घेत नसेल तर अशा वेळेला ती व्यक्ती निबंधकाकडे
निबंधकाकडे सभासदत्वासाठी अर्ज करू शकतोय. मग अशा पात्र व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासदत्व देण्याचे कार्य निबंधक व आयुक्तांना करावे लागते. बघा आपण पाहतोय सभासदत्वास मंजुरी. सहकारी संस्थेत सभासदत्व सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते. जर एखादी सहकारी संस्था एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व नाकारत असेल व ती व्यक्ती सभासद होण्यास पात्र असेल, अशा व्यक्तीला सभासदत्व देण्याचे कार्य निबंधक व आयुक्ताला करावे लागते. सभासदास मंजुरी. सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्व व्यक्तींसाठी खुले व ऐच्छिक असते. आणि मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की सभासद आणि संचालकांमध्ये काही मतभेद असेल आणि त्या मतभेदानुसार पात्र व्यक्तीचं मुद्दाम होऊन सभासदत्व नाकारत असेल तर अशा व्यक्तीला सभासदत्व देण्याचे कार्य निबंधक व आयुक्तांना करावे लागते. ते कार्य म्हणजे सभासदत्वास मंजुरी. त्यानंतर 5वा आहे संस्थांचे वर्गीकरण. सहकारी संस्थांच्या वर्गीकरण करण्याचा अधिकार निबंधकाला आहे. सहकारी संस्थेचे वर्गीकरण करत असताना सहकारी संस्थेचे कार्य, उद्देश आणि व्यवसायानुसार वर्गीकरण करावे लागते आणि सहकारी संस्थेचे वर्गीकरण करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. आपण पाहतोय बघा संस्थांचे वर्गीकरण. निबंधकाला सहकारी संस्थांचे वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. सहकारी संस्थेचे उद्देश, कार्य, व्यवसायानुसार वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ कृषी संस्था, पणन संस्था, उपभोक्ता संस्था, सहकारी बँक, सर्वसाधारण संस्था, गृहनिर्माण संस्था, प्रक्रिया संस्था इत्यादी. निबंधकाला योग्य वाटण्यास संस्थेला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात अथवा उपवर्गात समाविष्ट करण्याचा अधिकार आहे. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की सहकारी संस्थेच्या नियमानुसार जे सहकारी संस्थेच्या कार्यानुसार, उद्देशानुसार, व्यवसायानुसार सहकारी संस्थेचे वर्गीकरण करावे लागते. त्याच्यामध्ये कृषी संस्था, पणन संस्था, उपभोक्ता संस्था, सहकारी बँक आणि गृहनिर्माण सहकारी संस्था अशा वेगवेगळ्या पद्धतीने सहकारी संस्थेचे वर्गीकरण करावे लागते. एका सहकारी संस्थेच्या एका वर्गातून दुसऱ्या वर्गात अथवा उपवर्गात प्रविष्ट करण्याचा अधिकार देखील निबंधकांचा आहे. त्यानंतर आहे 6वं कार्य, ते म्हणजे सभांचे आयोजन. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या अन्वये दरवर्षी म्हणजे सहकारी वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च ते वर्ष संपल्यानंतर 3 महिन्यां हिशोब तपासणी करून घेतल्यानंतर 45 दिवसाच्या आत हिशोब तपासणी करून घेणं व 3 महिन्याच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणं हे सहकारी संस्थेला अनिवार्य आहे. जर एखाद्या सहकारी संस्थेने म्हणजे सहकारी संस्थेच्या नियमानुसार सभा बोलवली नाही तर अशा सहकारी संस्थेची सभाचे आयोजन करण्याचा अधिकार निबंधकास आहे. त्याचबरोबर काही कारणास्तव काही सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली. समजा एखाद्या सभासदाला वाटलं की सहकारी संस्थेचा कारभार सहकारी संस्थेच्या नियमाच्या विरुद्ध होत असेल आणि अशा सभासदाने निबंधक व आयुक्ताकडे अर्ज केला आणि त्यांनी मागणी केली तर अशा सभासदाच्या मागणीनुसार विशेष सर्वसाधारण सभाचे आयोजन करण्याचा अधिकार देखील निबंधकास आहे. बघा सभांचे आयोजन. सहकारी संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार सभा घेणे बंधनकारक आहे. सहकारी संस्थेने या सभा योग्य मुदतीत न बोलवल्यास आपल्या अधिकारात त्या सभा बोलवण्याचे कार्य निबंधक व आयुक्ताला करावे लागते. तसेच आवश्यकता भासल्यास अधिमंडळाची विशेष सभा बोलवण्याचेही कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. अशा प्रकारे सहकारी संस्थेने जर सभा बोलवली नाही तर त्या सभा कायद्यान्वये बोलवण्याच्या सभेचे आयोजन करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. त्यानंतर 7वं आहे सहकारी संस्थेच्या निधीची गुंतवणूक. सहकारी संस्था मुळात सेवा देण्यासाठी स्थापन झालेली असते. सहकारी संस्था नफा मिळवत नाही, पण सहकारी संस्थेला सहकारी संस्थेचे कार्य चालवण्यासाठी नफा मिळवावा लागतो. आता हा जो नफा आहे त्यातला 25% रक्कम त्याला राखीव निधीमध्ये गुंतवावी लागते. ती राखीव निधी ती रक्कम जी आहे ती रक्कम त्या निधीची योग्य गुंतवणूक करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. आपण पाहतोय सहकारी संस्थांना दरवर्षी नफ्याचा विशिष्ट भाग राखीव निधीच्या स्वरूपात ठेवावा लागतो. सहकारी संस्थेला राखीव निधीच्या गुंतवणुकीकरता निबंधक मान्यता देतो. संस्थेला एकूण झालेल्या नफ्यातून 25% रक्कम राखीव निधीमध्ये ठेवावी लागते. संस्थेने आपल्या निधीची एका किंवा अनेक निधीत गुंतवणूक करण्यासाठी निबंधक शर्तीच्या आधारे परवानगी देतो. अशा प्रकारे निबंधकाला राखीव निधीची गुंतवणूक करण्याचा कार्य करावे लागते. 8वं आहे न्याय निवाडा करणे.
एखाद्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद झाले तर ते कुठल्याही कोर्टात न नेता निबंधक आपल्या वतीने दोन्ही पक्षांना समोर बोलवून त्यांना त्यांची बाजू मांडून निपक्षपातीपणे निर्णय देण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. अशा प्रकारे निबंधक न्यायनिवाडा करण्याचे कार्य देखील करत असतो. 9वे कार्य आहे संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन करणं. सार्वजनिक हिताच्या किंवा सहकार चळवळीच्या हिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थेचे व्यवस्थापन अकार्यक्षम व अर्थक्षम नसेल तर कायदेशीर पूर्तता करून 2 किंवा अधिक सहकारी संस्थांचे एकत्रीकरण करण्याचे कार्य सहकारी संस्थेला करावं लागतं. म्हणजेच काय की सहकारी संस्थेच्या हिताच्या दृष्टीने जर एखादी सहकारी संस्था अर्थक्षम असेल आणि दुसरी सहकारी संस्था अर्थक्षम नसेल तर अकार्यक्षम आणि अर्थक्षम नसलेली सहकारी संस्था अर्थक्षम असणाऱ्या सहकारी संस्थेमध्ये विलिनीकरण करून सहकारी संस्थेचे कार्य म्हणजे एकत्रीकरण करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. अशा प्रकारे ही वैधानिक कार्य निबंधक करतो. आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या तासाला या पुढचा भाग आपण पाहणार आहोत. धन्यवाद.